कंटेंट खूप रिलेटेबल असतात. हां. तर मग त्याचं स्क्रिप्टिंग असेल, त्याची काय प्रोसेस असते तुमची? सो रँडमली आता आम्ही ऑफिस गोईंग आहोत. हं. सो ट्रेनमधनं जाताना म्हणा, बायका काय गप्पा मारतात किंवा मैत्रिणी कशा वागतात. आमच्या वयाच्या मुलींचे सध्या काय त्यांच्यात काय गप्पा चालू असतात, काय विषय त्या बोलतात हं. किंवा 2 मैत्रिणींमधलं नातं कसं असतं, ह्याचा विचार करून YouTubeचा अल्गोरिदम किंवा Instaचं असेल, तो कसा क्रॅक केला? तुम्हाला काय वाटतं, की जास्त व्ह्यूज कशामुळे येतात? आम्ही एक 4-5 व्हिडिओ केल्यानंतर हं. आम्ही एक कापूस कोंड्याची गोष्ट हं. असा एक व्हिडिओ केलेला ओके. आणि तो सुपरहिट गेला म्हणजे हं. एकदम अफलातून गेला. मॅगी मेट्सला एवढे फॉलोअर्स किंवा कसं काय झालं तर असं कोणीच नाहीये, असे कोणतेच क्रिएटर्स नाहीयेत, ज्यात दोघं मिळून व्हिडिओज करतात. 2 मुली, 2 मैत्रिणी. तुम्हाला ब्रँड कोलॅबोरेशन येतात किंवा ते तुम्ही कसे एक्सेप्ट करता किंवा त्याची काय प्रोसेस असते? आता Instaवर डीएम्स येतात किंवा मेलवर डीएम्स येतात. त्यांच्याशी कनेक्ट करतो. त्यांचा ब्रँड काय आहे? कशासाठी त्यांना रील करायची आहे? नॉन कोलॅब आहे, कोलॅब आहे, म्हणजे पेड कोलॅब आहे, हे सगळं किंवा बार्टर आहे, हे सगळं जाणून घेऊन मग आम्ही पुढची प्रोसेस करतो. हाय, हॅलो, नमस्कार. मी निलेश परब गप्पा-टप्पाच्या नवीन भागात तुमचं मनापासून स्वागत करतो. आज आपल्यासोबत आहेत शिप्रा गोडबोले आणि ऐश्वर्या मिसाळ म्हणजेच मॅगी मिट्स. त्या खूप छान कंटेंट क्रिएटर आहेत. तर आज आपण त्यांच्याकडून कंटेंट क्रिएशन कसं केलं जातं, त्यामागची प्रोसेस काय असते, त्यातून किती पैसे कमवले जाऊ शकतात, त्यासाठी काय मेहनत घ्यावी लागते, अशा सगळ्या गोष्टी जाणून घेणार आहोत. त्यामुळे हा संपूर्ण एपिसोड नक्की बघा. नमस्कार. नमस्ते, तुमचं या नमस्कार. पॉडकास्टमध्ये खूप खूप स्वागत. धन्यवाद. तर तुमची ही कंटेंट क्रिएशनची जर्नी कशी सुरू झाली? अं, ओके. सो टू स्टार्ट विथ म्हणजे असं आम्ही काही ठरवलं नव्हतं, की आम्ही कंटेंट क्रिएशन करू. पण एकदा रँडमली आम्ही एका हॉटेलमध्ये गेलो होतो खायला आणि तिथे तेव्हा माझा फोन नवीन होता. ॲक्चुअली मी नवीन फोन घेतला होता. सो ही मला म्हणाली, की "आपण असाच काहीतरी व्हिडिओ म्हणजे कॅमेरा ठेवूया आणि शूट करून बघूया कसं वाटतंय." ॲक्चुअली हिने आईस कॉफी ऑर्डर केलेली अच्छा. आणि त्यात कॉफीच्या ऐवजी आईस खूप जास्त दिलेला. अतिशय म्हणजे खूप निव्वळ विषय होता. आम्ही असाच कॅमेरा समोर ठेवला आणि आम्ही पहिला व्हिडिओ असाच रँडमली शूट केला. ओके. आणि आणि म्हणजे मग तो व्हिडिओ आम्ही म्हणजे असं म्हटलं, "ठीक आहे, आता शूट केलाच आहे तर टाकूया हं. Instaवर." तर तेव्हा आमचं मॅगी मेट्स असं काही पेज वगैरे नव्हतं. आम्ही रँडमली अशा माझं एक वेगळं पेज होतं, त्याच्यावरनं तो व्हिडिओ अपलोड केला आणि दुसऱ्या दिवशी सकाळी बघितलं तर त्याला साधारण 25,000-26,000 व्ह्यूज अरे गेले वाह! होते. गेले होते ऑलरेडी. मग तेव्हा मला असं वाटलं, की जर गेलेत व्ह्यूज तर मग आता सुरू व्हाय नॉट? करायला हरकत नाही. असं. पण मग मॅगी मेट्स हे का नाव ठेवलं? ॲक्चुअली आम्ही त्याच्यानंतर एक दुसरा व्हिडिओ हां. शूट करत होतो. आम्ही तो शूट केला आणि मग आम्ही हं. रँडमली भेटलो होतो. तर आम्ही असा विचार केला आणि आम्ही मॅगी खात होतो ॲक्चुअली तेव्हा. अच्छा. आणि मॅगी खात असताना आम्ही हाच विचार करत होतो, की आता आपण जर सुरू केलंय तर चॅनलचं नाव काय ठेवायचं? आणि तेव्हा आम्ही मॅगीच खात होतो. त्याच्यामुळे रँडमली आमच्यापैकी कोणीतरी कोण म्हणालं मला आठवत नाहीये, की अच्छा. मॅगी मेट्स ठेवायचं का? आणि मग दोघींनाही ते आवडलं आणि ठेवलं. मॅगी मेट्स ठेवलं. ओके. तुमचे कंटेंट खूप रिलेटेबल असतात. हां. तर मग त्याचं स्क्रिप्टिंग असेल, त्याची काय प्रोसेस असते तुमची? सो आम्ही स्क्रिप्टिंग ॲज असं नाही, पण ऑब्झर्वेशन खूप जास्त इम्पोर्टंट आहे. ओके. सो रँडमली आता आम्ही ऑफिस गोईंग आहोत. हं. सो ट्रेनमधनं जाताना म्हणा, बायका काय गप्पा मारतात किंवा मैत्रिणी कशा वागतात आणि आजकाल जे काही विषय आहेत, जे ट्रेंड्स आहेत, ते फॉलो करण्याचा प्रयत्न करतो. ओके. आणि म्हणजे आमच्या वयाच्या मुलींचे सध्या काय त्यांच्यात काय गप्पा चालू असतात, काय विषय त्या बोलतात हं. किंवा 2 मैत्रिणींमधलं नातं कसं असतं, ह्याचा विचार करून ते आम्ही मांडण्याचा प्रयत्न करतो. ओके. सो स्क्रिप्ट ॲज सच आम्ही लिहीत नाही. आमच्या डोक्यात असतं. आम्ही एकमेकींशी बोलतो. बोलता-बोलता आमचे डायलॉग्स तयार होतात आणि तसंच आम्ही शूट करतो. ओके. मग शूटसाठीचं काय प्लॅनिंग असतं? म्हणजे तुम्ही एक पर्टिक्युलर दिवस ठरवता, त्याच्यासाठी किती वेळ लागतो? कारण अर्ध्या म्हणजे 1 मिनिटाचं जरी रील असेल, तरी शूट करण्यासाठी 1-2 तास वगैरे जातात. मग ती काय प्रोसेस सो असते? विचार करायला पहिली गोष्ट खूप जास्त वेळ लागतो, बरोबर. की आपल्याला कशावर करायचं आहे. हं. कॉन्सेप्ट तयार करायला वेळ लागतो. हं. सो कॉन्सेप्ट जर रेडी झाला, तर आम्हाला शूटिंगसाठी जास्त वेळ लागत नाही. ओके, ओके. म्हणजे आम्हाला एक कॉन्सेप्ट डोक्यात असल्यानंतर आमच्या मोस्टली प्रत्येक व्हिडिओच्या शेवटी एक ट्विस्ट असतो. हं. सो कॉन्सेप्ट रेडी झाल्यावरती तो ट्विस्ट जर आमचा आला ना, म्हणजे आम्हाला दोघींना पटला, की ओके, हा आपण करू शकतो.
तर शूटिंग करायला जास्त वेळ आम्हाला लागत नाही. म्हणजे जेवढे काही रिटेक्स वगैरे होतील, कोणी चुकलं, काय झालं तरच. बाकी शूटिंगला ॲज सच एवढा वेळ नाही लागत आम्हाला. ओके. तुम्ही YouTubeचा अल्गोरिदम किंवा Instaचा असेल, तो कसा क्रॅक केलात? किंवा तुम्हाला काय वाटतं, की जास्त व्ह्यूज कशामुळे येतात? आम्ही एक 4-5 व्हिडिओ केल्यानंतर, हं, आम्ही एक कापूस कोंड्याची गोष्ट हं. असा एक व्हिडिओ केलेला ओके. आणि तो सुपरहिट गेला म्हणजे हं, एकदम अफलातून गेला. हं. हं. त्याला अल्मोस्ट 8 to 9 मिलियन व्ह्यूज व्ह्यूज आले. अरे आले वाह! आणि छान. तिथनं आमची खरी प्रोसेस सुरू झाली म्हणजे मॅगी मेटची प्रवास सुरू झाला. हां, म्हणजे अच्छा. तेव्हापर्यंत आम्ही असं करत होतो, आम्ही म्हणजे मी तिचं शूट करायचे, मी एक डायलॉग बोलायचे, ती शूट करायची किंवा व्हाईस वर्सा. आणि तो जो व्हिडिओ होता त्याच्यामध्ये आम्ही दोघी बाजू-बाजूला बसून एकमेकींची रँडमली हं. टेक चालू असताना कन्व्हर्सेशन करत होतो आणि तो व्हिडिओ त्याला एवढा चांगला रिस्पॉन्स मिळाला, म्हणून आम्ही ठरवलं, की आता असं वेगवेगळे टेक घेऊन बोलण्यापेक्षा आपण बसत जाऊया समोर आणि बोलत जाऊया एकमेकींशी. दॅट विल वर्क. ओके. आणि जर तुम्ही म्हणजे विचारलत, की मॅगी मेट्सला एवढे फॉलोअर्स किंवा कसं काय झालं, तर असं कोणीच नाहीये. असे कोणतेच क्रिएटर्स नाहीयेत, ज्यात दोघं मिळून व्हिडिओज करतात. 2 मुली, 2 हं. 2 मुली मैत्रिणी मेनली. राइट, राइट. अशा व्हिडिओज आणि तेही मराठीत. बरोबर. सो क्रिएटर्स आहेत जे दुसऱ्या क्रिएटर त्यांना सोबत अप्रोच करून कोलॅब त्यांच्याबरोबर करतात. कोलॅब हं, करतात. हं. पण 2 मैत्रिणी त्यांचंच एक चॅनल आहे, मराठी चॅनल आणि त्या दोघी व्हिडिओ करतात. असं आम्ही तरी आत्तापर्यंत बघितलेलं नाहीये. हं. सो मे बी त्याच्यामुळे आम्हाला जास्त रिस्पॉन्स मिळाला ऑडियन्सचा. ओके. अ, असं काही असतं का, की याच वेळी टाकला व्हिडिओ तर चांगला रीच मिळतो किंवा तुमचं पर्टिक्युलर काही वेळ असते किंवा असे दिवस ठरलेले असतात या सो वीकमधलं? हां, म्हणजे असं काही असतं का नाही ते माहिती नाही. पण आम्ही जेव्हा कापूस कोंड्याची गोष्ट किंवा त्याच्यानंतरचे जे व्हिडिओज टाकले, हं. ते जे आम्ही दिवस ठरवून घेतले होते ओके. आणि वेळा पण ठरवून घेतलेल्या आणि आत्तापर्यंत आम्ही तेच फॉलो आम्ही करतोय. अरे वाह! तेच फॉलो करतो. म्हणजे आम्ही नाही टाकत दुसऱ्या दिवशी. अगदीच कधीतरी नसेल काय त्या दिवशी नाही झालं, तर दुसऱ्या दिवशी आम्ही टाकतो. पण कापूस कोंड्याची गोष्ट हा व्हिडिओ आम्ही ज्या दिवशी आणि ज्या वेळी टाकला आणि तो सुपरहिट झाला म्हणून आम्ही रँडमली ती वेळ आणि तो टाईम पिक केला आणि आम्ही ते आता फॉलो करतो. पण तुम्हाला असं वाटतं, की कन्सिस्टन्सी मॅटर करते? खूप ऑफ जास्त, कोर्स. खूप बरोबर. जास्त. म्हणजे कन्सिस्टन्सीच तुमचा कंटेंट ऑफ कोर्स मॅटर करतो, हं, पण कन्सिस्टन्सी खूप जास्त मॅटर तुम्ही जर Instaच्या अल्गोरिथममधनं बाहेर गेलात, हं. तर परत वर यायला खूप वेळ लागतो. सो सेम. कन्सिस्टन्सी मॅटर्स. आणि ओके. स्ट्राँग कंटेंट नीड्स टू बी व्हेरी स्ट्राँग एंड येस. प्लस कन्सिस्टन्सी. येस, येस. तुम्हाला ब्रँड कोलॅबोरेशन येतात किंवा ते तुम्ही कसे एक्सेप्ट करता किंवा त्याची काय प्रोसेस असते? सो आता Instaवर डी-एम्स येतात किंवा मेलवर डी-एम्स येतात. हं, हं. सो आम्ही त्यांच्याशी कनेक्ट करतो. त्यांना आमचे नंबर्स एक्सचेंज करतो आणि देन मग अ, त्यांचा ब्रँड काय आहे? कशासाठी त्यांना रील करायची आहे? नॉन कोलॅब आहे, कोलॅब आहे, म्हणजे पेड कोलॅब आहे, हे सगळं किंवा बार्टर आहे, हे सगळं जाणून घेऊन मग आम्ही पुढची प्रोसेस करतो. आणि ब्रँड म्हणजे ब्रँड महत्वाचं म्हणजे जे ब्रँड्स येतात, ते कशासाठी आहे? लाइक जर सिगारेट किंवा असे अल्कोहोलिक असे असतील, तर ते आम्ही नाही करत हं, हं. मोस्टली. ओके. आणि कधी-कधी ब्रँड्स डायरेक्टली अप्रोच करतात आणि कधी-कधी त्यांच्या एजन्सीज असतात. म्हणजे एखादा मोठा ब्रँड असेल, तर ते एजन्सीज हायर करतात. बरोबर. सो त्या एजन्सीज आम्हाला रीच आउट करतात. सो दे ॲक्ट ॲज अ कनेक्टर बिटवीन अस एंड ब्रँड आणि ते त्यांच्या थ्रू आमचं कम्युनिकेशन चालतं किंवा एखादा जर लहान ब्रँड असेल, तर तो स्टार्टअप डायरेक्टली वगैरे रीच असेल, आउट करतो. तर जो ओनर असतो, तो डायरेक्टली रीच आउट करतो. अशा ओके. 2 गोष्टी असतात. मग त्यासाठी तुम्हाला स्क्रिप्ट लिहावी लागते, की हो, कसं हो, हो. असतं? ब्रँडला त्यांचे जे काही पॉइंट्स हं. आहेत, ते सगळे त्या स्क्रिप्टमध्ये यायला हवे असतात. सो ते आम्हाला आधी स्क्रिप्ट मागतात, त्याच्यावर अप्रूव्हल देतात. मग आम्ही शूट करतो आणि त्यात पण जर त्यांना काही गोष्टी खटकल्या, तर मग त्या चेंज करून त्यांना परत रिशूट करावं रिशूट लागतं. करून द्यावं सो लागतं. ब्रँड करताना तर स्क्रिप्ट आम्हाला लिहावीच लागते हं. अप्रूव्हल. मग स्क्रिप्टचं अप्रूव्हल झाल्यानंतर व्हिडिओ अप्रूव्हल. मग त्यांचं पोस्टिंगचे पण काय-काय म्हणजे स्पेसिफिकेशन्स असतात, की ह्याच वेळेला आम्हाला जायला पाहिजे. ओके. त्याच्यानंतर कॅप्शन हीच पाहिजे. स्टोरी टाकताना ब्रँडचं नाव कुठे टॅग झालं पाहिजे. इथपासनं सगळं त्यांचं डिसायडेड असतं, की ओके आम्ही ठरवलंय या स्टोरीच्या राइट कॉर्नरला आम्हाला ब्रँडला टॅग करायचंय, तर तिथेच करायला लागतं. असं ब्रँडचं बरंच असतं म्हणजे काही-काही आणि ब्रँडचं. त्यांची पेमेंटची प्रोसेस काय असते? ॲडव्हान्स मिळतं काय की आता जे लहान ब्रँड्स असतात ते ॲडव्हान्स पेमेंट देतात आणि मग व्हिडिओ पोस्ट झाल्यानंतर बाकीचं पेमेंट ओके. करतात. ओके.
जे मोठे ब्रँड्स असतात त्यांचा एक टाईम फ्रेम असतो. त्यांच्या पेमेंट टर्म्स असतात इन्व्हॉइस ओके. त्यांचं जेव्हा जनरेट होतं हां. त्याच्यानंतर मे बी आफ्टर 30 डेज ऑर 45 डेजमध्ये हं. ते पेमेंट रिलीज हं. करतात. असं कधी झालंय की रील बनवली आहे, पेमेंट नाही मिळाले? नाही, असं टचवूड तर नाही आतापर्यंत झालंय. आम्हाला हा वाईट अनुभव अच्छा. आलेला नाहीये. अच्छा. चांगलं आहे. पण आता याच्याकडे तुम्ही कसं बघता, की पहिले काय व्हायचं सेलिब्रिटीज लोकं ब्रँडसाठी प्रमोशन करायचे किंवा त्यांचे ॲड्स व्हायचे. आता ही एक वेगळी इंडस्ट्री निर्माण झाली आहे. हं. तर आता जे यूथ आहे त्यांना इन्फ्लुएन्सर्स व्हायचंय, कंटेंट क्रिएटर व्हायचंय. कारण याच्यातून पण एक पैसे मिळू शकतात. बरोबर. तर तुम्हाला काय वाटतं, की याच्याकडे करियर म्हणून बघितलं पाहिजे किंवा साइड इन्कम म्हणून बघितलं पाहिजे? याच्यातून किती पैसे कमवले जाऊ शकतात? सो फ्रँकली स्पीकिंग आम्ही जॉब करतो हां, दोघीही जॉब. बरोबर. आणि साइड बाय साइड आम्ही हं, मॅगी मेट्स रन करतो. ओके. जे जे मोस्टली ज्यांनी लॉकडाऊनच्या आधी सुरू केलंय, ते आता एकदम टॉप लेव्हलला गेलेत. सो हं. ते ॲज अ करियर म्हणूनच ह्याच्याकडे बघतात. आणि काही-काही असे आहेत ज्यांना खूप लवकर प्रसिद्धी मिळाली आहे. सो त्यांनी त्यांचे जॉब सोडून पण फुल फोकस करून ते कंटेंट क्रिएशन करतायत. म्हणजे दोन्ही गोष्टी वर्क करू शकतात. म्हणजे ज्यांना जॉब सांभाळून ज्यांना जॉब सिक्युरिटी हवी आहे, की नाही बाबा माझं एक फिक्स इन्कम असेल आणि हे आम्ही साइड इन्कम म्हणून ट्रीट करू. त्यांनी तसं करावं किंवा तुमचा कंटेंट तेवढा स्ट्राँग असेल आणि तुम्हाला ऑडियन्स तेवढं प्रेम देत असेल, तेवढी प्रसिद्धी मिळवून देत असेल, पैसे येत असतील, तर फुल टाईम करायलाही काही हरकत नाहीये. बट त्या क्रिएटरला स्वतः डिसाईड करायला लागेल, की आपल्याला कुठला अप्रोच पाहिजे. जर तुम्ही फुल टाईम करताय, तर तुम्हाला पूर्ण डेडिकेशन तुमचं सगळं कंटेंट क्रिएशन हेच आहे. तर तुम्हाला पूर्णपणे इकडे लक्ष ठेवावं आणि लागेल. फुल आपण त्याच्यावर फोकस करून जर कंटेंट क्रिएशन करतोय, तर येस, करियर होऊ शकतं ह्यात. येस. सो आत्ताची जी यूथ आहे, त्यांना तर खूप क्रेझ आहे हं. कंटेंट हो, 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 क्रिएशनचं. हो. सो किती पैसे कमवले जाऊ शकतात? तरी ऑन एन एव्हरेज, नॉट एक्झॅक्ट बट लाखात कमवू शकतो आरामात. ओके. तुम्ही समजा एखादी रील पोस्ट केली, त्याच्यानंतर तुम्ही चेक करता, की त्याच्यावरती किती व्ह्यूज झालेत. आम्ही आणि तेच करतो. आम्ही फक्त स्क्रोल डाउन करतो. अरे, चेक करतो किती किती आले, किती फॉलोअर्स आले, वाढले, किती किती व्ह्यूज व्ह्यूज आले, किती मिळाले. कमेंट्स आल्या, किती लाइक्स आले. हे तर अच्छा. म्हणजे वन्स यू एंटर इंटू कंटेंट क्रिएशन ना, हे कधीच थांबणार आणि नाही. हे आम्हीच नाही करत. माझी आई घरी बसून हेच हो, करते, की अच्छा. कोणी माझी काय आई कमेंट केलीये, किती व्ह्यूज आलेत, व्हिडिओ गेलाय की नाही. अच्छा. अरे वाह! घरचे सुद्धा चेक करतात. हां, घरच्यांचा किती सपोर्ट मिळतो तुम्हाला याच्यासाठी? फुल फुल सपोर्ट सपोर्ट. घरच्यांचा. अरे वाह, वाह! चांगलं आहे. घरच्यांचा कसं नाही म्हणजे घरच्यांचा इव्हन आता आमचे जे इकडचे मित्र-मैत्रिणी आहेत, आमचा जो शाळेचा ग्रुप आहे, हं, ते सुद्धा आम्हाला खूप जास्त मदत करतात आमच्या कंटेंट क्रिएशनमध्ये. हं, सो हं. हे जे आम्ही केलंय ते फक्त आमचंच आहे असं आम्ही नाही म्हणणार. आमच्या मला खूप घरचे सपोर्ट मिळालाय खूप जास्त आणि सपोर्ट मिळाला सगळ्यांनी. त्याच्यामुळेच आम्ही हां. इथवर ओके. पोहोचलोय. पण कधी असं झालं, की कमी व्ह्यूज मिळाले, कमी लाइक्स मिळाले, ते तर तर होतच डिमोटिव्हेशन राहतं. येतं? हो, डिमोटिव्हेशन डिमोटिव्हेशन येतं. तर येतं. ओके. पण आता मागे नाही बघायचंय. आता फक्त आपल्याला पुढे जायचंय हाच विचार डोक्यात आहे. त्याच्यामुळे आम्ही तशी म्हणजे वाटचाल करतो. हा व्हिडिओ नाही गेला ठीक आहे, काहीतरी कमी असेल या व्हिडिओमध्ये, पुढच्या व्हिडिओमध्ये काहीतरी वेगळं करू. आणि एक महत्त्वाची गोष्ट मी सांगेन ती म्हणजे आम्ही दोघी आहोत. सो कधी-कधी असं होतं मी डिमोटिव्हेट होते, पण ती म्हणते, "अगं ठीक आहे गं, पुढचा व्हिडिओ दे." हां, आणि कधी-कधी मी व्हाईस वर्सा. डिमोटिव्हेट सो होते. ती तेव्हा एक खूप तिचं चांगली गोष्ट आहे. अरे वाह! खूप छान आहे. रील व्हायरल होण्यासाठी 3 गोष्टी ज्या तुम्हाला वाटतात खूप इम्पोर्टंट आहेत, हं. त्या काय सांगाल? कन्सिस्टन्सी हं, सगळ्यात इम्पोर्टंट आहे. कॉन्सेप्ट. तुमचा कंटेंट स्ट्रॉंग हवा बरोबर. आणि तुमचं टाईम मॅनेजमेंट. ओके. तुम्हाला कधी ट्रोलिंग वगैरे झालंय? किंवा निगेटिव्ह कमेंट्स येतात, ते हो, कसे हँडल निगेटिव्ह करता तुम्ही? कमेंट्स तर खूप येतात. ट्रोलिंग as सच नाही झालंय. निगेटिव्ह कमेंट्स येतात. म्हणजे एखादा व्हिडिओ असा असेल जो काही ऑडियन्सला नाही आवडलाय, हं. तर ते निगेटिव्ह कमेंट करतात. अच्छा. हं. रील व्हायरल होण्यासाठी पण काही गोष्टी केल्या जातात. हं, तुम्हाला माहिती असतील, की अ, वेगळ्या प्रकारे म्हणजे शो ऑफ करणं असेल किंवा कॉन्ट्रोव्हर्सी असेल हं. किंवा म्हणजे आता मुलींचं गेट रेडी विथ मी वगैरे हां. त्या टाइपचा कन्सेप्ट हं, असेल. तर हं. यावरती तुम्हाला काय वाटतं, की कोणत्या टाइपचं म्हणजे कंटेंट असला पाहिजे? ऑडियन्सला फनी कॉन्सेप्ट्स आवडतात, रिलेटेबल गोष्टी आवडतात. हं. जे त्यांना रिलेट करतं, हां. त्या गोष्टी त्यांना खूप आवडतात. ओके. आणि हां, आता मुलींचे गेट रेडी विथ मी वाले तर जातातच. पण म्हणजे मला असं वाटतं हं. आता मी फॉर एक्झाम्पल मी हे दुसरी क्रिएटर आहे. मी डान्स करते समजा किंवा मी गेट रेडी विथ मी वाले व्हिडिओज करते.
तर मी जे मला माझा निश ठरवायचा. आता गेट रेडी विथ मी यासाठी माझा ऑडियन्स असणार आहे मुली. हं. सो त्यांना मग काय आवडेल, मी कसे माझे ट्रान्झिशन्स करते, मी किती ते चांगले कपडे घालून मी किती माझं फोटोज किंवा माझे व्हिडिओज किती चांगले येतील. सो तुम्ही तुमचा निश ठरवल्यानंतर तो तुम्ही कसा प्रेझेंट करता त्याच्यावरती डिपेंड आहे. असं नाहीये की हीच गोष्ट चालेल फक्त. नाही. ओके. तुम्हाला जे आवडतंय ते तुम्ही नीट रिप्रेझेंट केलंत तर कुठलीही गोष्ट चालू शकते. तुमचा निश काय आहे? आमचा निश रिलेटेबल व्हिडिओज, फनी व्हिडिओज आणि मैत्रिणी म्हणजे जे मुलींना रिलेट करतील असे मैत्रिणींचे मैत्रिणींचे गॉसिप्स हां, असं तुम्ही म्हणू मैत्रिणींचे शकता. गॉसिप्स किंवा मैत्रिणी त्यांचे एकमेकींच्या ज्या प्रॉब्लेम्स. मस्ती वगैरे करतात, ओके, ओके. तसे तर व्हिडिओज. तुमचा निश सोडून समजा एखादा ब्रँड आला, समजा फूडवाला असेल, हं. त्याने तुम्हाला अप्रोच केलं, तर तुम्ही ते एक्सेप्ट करता? हो, हो. करतो कारण फूड म्हणजे काय तिथे जाऊन खायचंय. 2 अच्छा. मैत्रिणी त्या तिथे रिलेटेड जाऊन तुम्ही खाऊ काही कंटेंट शकतात. बनवू सो शकता स्क्रिप्ट करून. हां. ओके. आता समजा तुम्ही दोघे जणी आहात. कधी तुमच्यात असं झालंय मिसअंडरस्टँडिंग झाली आहे किंवा स्क्रिप्टवरून की हे असं तसंच? 2 मुली एका फ्रेममध्ये असणं म्हणजे हे होऊच शकतं. हे खूप म्हणजे असं नाही म्हणणार, की आम्ही खूप सारखं आम्ही भांडतच अगदी वगैरे सतत असतो. प्रेमाने असतो असं काही नाही. पण अच्छा. सतत भांडतही असतो. हां, असं उलट मी असं म्हणेन प्रेमाने असतो आम्ही मोस्ट ऑफ द टाईम्स. भांडण असं आमच्यात एकदा अंडरस्टँडिंग झालं आहे आमच्यात. हां, आमच्यात अच्छा. अंडरस्टँडिंग खूप चांगलं आहे. म्हणजे जर नाही आवडली एखादी गोष्ट तर लगेच आम्ही भांडत नाही त्याच्यावरनं. हां, एक म्हणजे एकाने माघार घ्यायची, मग हां. दुसऱ्या वेळी दुसरीने माघार तसं घ्यायची. करावं सो हे लागतं. लाइक एखादी गोष्ट आहे. आता मला यावेळेस आवडली नाहीये, तर ती माझं ऐकेल. नेक्स्ट टाईम मला तिचं ऐकावं लागेल. सो हे अंडरस्टँडिंग असणं महत्वाचं. नाहीतर ओके. नाही होणार. तुमची एक पर्सनल लाईफ सुद्धा आहे. मग तुम्ही हे आणि तुमची पर्सनल लाईफ कशी मॅनेज करता? सो 9 to 5 जॉब आहे. तो मंडे टू फ्रायडे आम्ही मॅनेज करतो एंड देन ओके. सॅटर्डे, संडे आम्ही ह्याच्यासाठी देतो. अच्छा. आणि ओके. आता तर म्हणजे आता एक डिफिकल्ट गोष्ट झालेली आहे, की मी जॉबमुळे पुण्याला शिफ्ट झाली ओके. आणि आम्हाला जॉबमुळे वीकडेजला व्हिडिओज करता येत नाहीत. सो आता आम्ही वीकेंड्सला ट्रॅव्हल करतो फॉर धिस. म्हणजे कधी ती पुण्याला येते, कधी मी डोंबिवलीला येते शूट करायला. सो हे आता आम्हाला एक नवीन टास्क झालाय नवीन शूट चॅलेंज आहे करायचा. आमच्या ओके. आयुष्यात. पण ते सुद्धा आम्ही बिकॉज फॉर धिस आम्हाला म्हणजे आम्ही ते करूच आणि आम्ही आनंदाने करू. ओके. अजून काय अर्निंग सोर्स आहे याच्यामध्ये? ब्रँड कोलॅबोरेशन एक झालं. हं. अजून काही सो Instagramमधून पैसे आता मिळतात का? तरी नाही. Instagramमधनं पैसे पे अजून नाही तरी करत. मिळत नाही. हां. ते खूप जणांना कन्फ्युजन असते की हं. Instagramमधून नाही. पैसे मिळतात की नाही, नाही? नाही. ओके. अजून काय सोर्स आहे? ब्रँड्स थ्रू तुम्हाला ब्रँड्सच कमवता हां. येऊ शकतं. Instagram जर तुम्ही YouTubeवर आहात, तर YouTube पे करतं. पण तुमचे YouTube जेवढे कडून सबस्क्रायबर्स किंवा तुम्हाला जेवढे लाइक्स मिळतात त्याच्यानुसार YouTube पे करतं. ओके. पण YouTube कडून सुद्धा जे पैसे मिळतात ना, ते खूप कमी मिळतात. हो. हो. पण जे आता ज्यांना सुरुवात करायची आहे त्यांच्यासाठी ते चॅलेंजच आहे. पण ॲज कंपेअर टू ॲज कंपेअर टू YouTube, Insta जास्त पे करतं जर ब्रँड्सचे कोलॅब झाले तर. म्हणजे कारण YouTubeवर YouTubeचा प्रवास मोठा आहे. हां, YouTubeवर मोठा आहे, तुम्ही मोठा आहे. एकदा हिट लेव्हलला हं. पोहोचलात ना, तर मग YouTube हां. सारखं चांगलं पे करतं. एकदम भारी. ओके. पण जर आता इन्स्टंटली सुरू करायचंय तर Insta हार्ड हां. अँड फास्ट आहे. हं. कारण सध्या ते ट्रेंडिंगमध्ये आहे Insta. हो, हो. Instaवरती तुमचे फॉलोअर्स किती आहेत ते जास्त हो, बघितलं हो. जातं. पहिले YouTubeवरचे सबस्क्रायबर्स विचारायचे, बरोबर. पण आता आता हे फॉलोअर्स विचारतात की बघतात. फॉलोअर्स आणि बघतात. आता सगळ्यांना Instaवर फॉलोअर्स कसे मिळवता येतील जास्तीत जास्त हेच सगळ्यांचं टार्गेट आहे. काही लोकं फेक फॉलोअर्स पण वाढवतात. हो. तर त्याबद्दल काय सांगाल? म्हणजे हो, वाढवतात पण फेक फॉलोअर्स जेव्हा तुम्ही घेता तेव्हा एंगेजमेंट तुमची नसते. बिकॉज ते हां. फेक एक्झॅक्टली, फॉलोअर्स असतात. दे एक्झॅक्टली. डोंट नो बरोबर. अबाउट युअर येस, कंटेंट. येस. सो त्या व्हिडिओज तुम्हाला त्यांचे फॉलोअर्स दिसतील 1,00,000 आहेत, पण त्यांचे व्हिडिओज बघितले तर त्याला व्ह्यूज एंगेजमेंट खूप नसतात लो किंवा दिसते. राइट, एक्झॅक्टली. मॅगी मेट्स म्हणून तुम्ही सर्वांना माहिती आहेत. पण तुमची पर्सनल स्टोरी किंवा जर्नी किंवा तुम्ही काय आहात, काय करता याबद्दल प्लीज सांगा? सो हां, मी म्हणजे बाय प्रोफेशन मी एच-आरमध्ये जॉब करते अच्छा, अरे वाह! आणि मी लहानपणापासनं म्हणजे अभिनय क्षेत्रात आहे. अगदी मोठ्या लेव्हलवर नाही, पण छोट्या-मोठ्या शाळेपासून मी करते. अच्छा. शाळेत असताना वक्तृत्व स्पर्धा, कथाकथन स्पर्धा, थिएटर करणं कॉलेजमध्ये जाऊन. सो हे सगळं मी केलंय. आणि मे बी त्याच्यामुळे का होईना, पण झिजात स्वतःचं असेल तुला काहीतरी थोडंसं. सुरू करावं ही एक इच्छा होती. हं. आणि मग आणि जॉब एच-आरमध्ये करतेस. हो. ओके. ओके. तुझ्याबद्दल? सो मी 7 वर्षाची असल्यापासून कथ्थक शिकतेय. ओके. सो माझ्या 5 परीक्षा झाल्यात कथ्थकच्या. सो मी डान्सर सुद्धा आहे
आणि मी जर्मन लँग्वेज शिकली आणि आता मी एका जर्मन ऑर्गनायझेशनमध्ये ॲज अ जर्मन लँग्वेज एक्सपर्ट म्हणून काम करते. अरे वाह! सही आहे. सो ते आणि हे पण दोन्ही अच्छा, गोष्टी. मस्त. आज ज्यांना कंटेंट क्रिएशन सुरू करायचंय किंवा या फील्डमध्ये करियर करायचंय, त्यांना तुम्ही काय ॲडवाइस द्याल? अं, जरा विचार करताय तुम्ही? ॲडव्हाइस द्याल. कन्सिस्टन्सी ठेवा. आता आजकालचे जे ट्रेंड्स आहेत ते फॉलो करा. हं, कन्सिस्टन्सी ठेवा हं. आणि काय ॲडव्हाइस देऊ? थांब जरा विचार करूया. हां. सो जसं ही म्हणाली कन्सिस्टन्सी ठेवा आणि डिमोटिव्हेट होऊ नका. हे सगळ्यात मोठं मी सांगेन बिकॉज प्रत्येक व्हिडिओ तुमचा जाईल असं नाही आणि तो व्हिडिओ जर नाही गेला तर तुम्ही "अरे, आता माझं काहीच होत नाहीये. आता मी कंटेंट क्रिएशन नाही करणार. माझे व्हिडिओजच जात नाहीत. मला रिस्पॉन्स मिळत नाही." हे एक म्हणजे आय नो डिमोटिव्हेशन येतं, पण तुम्ही करत राहिलात तरच तुमचे व्हिडिओज जातील, तरच तुमचे फॉलोअर्स वाढतील. सो डिमोटिव्हेट व्हायची गरज नाहीये. तुम्हाला जे आवडतंय तुम्ही ते करत राहा. इथे एक हे आता काहीतरी ट्रेंडिंग आलेलं कळशीत कळशी सातत्य. अच्छा. तर कन्सिस्टन्सी. ते इम्पॉर्टंट आहे. सातत्य आणि तेच कधी कोणता व्हिडिओ व्हायरल होईल ना, नाही हं, माहिती आहे तुम्हाला कोणाला. सांगता नाही येत आणि एक्झॅक्टली. तो एक व्हिडिओ जर व्हायरल झाला, हां, तर तिथनं तुमची जर्नी सुरू. बरोबर. आणि तो व्हिडिओ व्हायरल झालाय म्हणून लगेच हवेत जाऊ नका. हां. हं. पाय अजून ठेवा जमिनीवर तुमचं पाय ठेवा. जमिनीवर हो, ठेवा हो, हो. आणि ग्राउंड लेव्हलवरती तुमचा कंटेंट क्रिएट करत राहा. तुम्हाला कधी ना कधी सक्सेस नक्की मिळेल. बरोबर. कारण काय माहिती आहे का, मी एक दोघं लोकांना असं ओळखतो, ज्यांनी त्यांचा व्हिडिओ व्हायरल गेला. ते जॉब करत होते. जॉब सोडला. त्यांना असं वाटलं, की आता फुल टाईम हेच करू. नंतर काही दिवसांनी कळालं, की बाकीचे व्हिडिओ तेवढे व्ह्यूज नाही मिळत आहेत. मग तो प्रॉब्लेम होतो. एका व्हायरल व्हिडिओमध्ये हा हां, डिसिजन हां. घेणं थोडं हां, थोडं. चुकीचं आहे. त्यांना असं वाटलं, की कारण हल्ली होतात म्हणजे व्हिडिओज तर जो कंटेंट चांगला तुम्हा असेल रँडमली तो होऊन जातो व्हायरल. पण पुढचे व्हिडिओ जातीलच याची काही शाश्वती नाहीये. सो सो तोपर्यंत तुम्हाला एकदा तुम्हाला जर कळलं, की आपल्याला स्टेडी इन्कम मिळतंय, आपण हां. त्या लेव्हलवर आता पोहोचलोय, then you can leave your job and you can continue to work as a content creator. ओके, ओके. काय-काय एक्सेसरीज लागतात कंटेंट क्रिएटरसाठी? म्हणजे माईक असेल, कॅमेरा असलाच पाहिजे, काय-काय लागतं? सो आम्ही जे पहिले 4-5 व्हिडिओ केले होते, ते तर आम्ही मोबाईलवर शूट करायचो. हां. तेव्हा आमच्याकडे स्टँड पण नव्हता. आमच्याकडे अच्छा, ट्रायपॉड सुद्धा नव्हता. आम्ही आम्ही लिटरली खुर्चीवरती खुर्चीवर कॅमेरा ठेवून व्हिडिओज केलेले आहेत. अच्छा. आणि तेव्हा सो आमच्याकडे माईक पण नव्हता. हां. तेव्हा आम्ही व्हॉईस ओव्हर द्यायचो व्हिडिओ शूट झाल्यानंतर. हं. सो ते खूप डिफिकल्ट होतं. मग आम्हाला हळू-हळू कळलं, की आपल्याला एक ट्रायपॉड घेतला पाहिजे. आपण एक माईक घेतला पाहिजे. आणि मग ते घेतल्यानंतर आपोआप व्हिडिओ क्वालिटी खूप छान झाली, राइट, राइट. सुधारली. एक्झॅक्टली. आणि ते जेव्हा आम्ही घेतलं त्याच्या दुसऱ्या व्हिडिओ नंतरच आम्ही एकदम बूमवर गेलो. हां. राइट, राइट. म्हणजे मी म्हणेन चांगला कॅमेरा आणि ट्रायपॉड आणि चांगले लाईट्स दॅट्स इट. आणि ओके, माईक. या 4 गोष्टी इम्पोर्टंट आहेत. ओके. त्याचसोबत ना स्वतः प्रेझेंटेबल असणं किती महत्वाचं वाटतंय तुम्हाला? आम्ही व्हिडिओ करताना आम्ही घरातल्या कपड्यात हो. बसतो. अच्छा. हां, फ्रँकली बरोबर, आय बरोबर. थिंक तुम्ही नॅचरल असलं हां, पाहिजे. एक्झॅक्टली. नॅचरल नॅचरल. असणं खूप महत्वाचं आहे. तेच ऑडियन्सना आवडतं. राइट, राइट, राइट. शो ऑफ करण्यापेक्षा नॅचरल दाखवलं ना लोकं हं. कनेक्ट होतात. बरोबर. हो. म्हणजे नाहीतर त्यांना त्यांना ते रिअल रिलेट वाटतं आणि रिअल वाटतं, वाटतं. की आपल्यासारख्याच आहेत या हं, हं. नॉर्मल मैत्रिणी. म्हणजे आम्ही जरी रील करत असलो, तरी त्यातनं रिअल रिअल वाइब द्यायचा वाइब प्रयत्न करतो. हां, भारी होतं. हां. आता कंटेंट क्रिएटर्सचे इव्हेंट्स होतात वेगवेगळे. हं. तर त्या इव्हेंट्सला तुम्हाला इन्व्हाईट केलंय आणि तो एक्सपिरियन्स कसा होता? एकदा रोटरॅक्ट क्लब ऑफ डोंबिवलीने डॅनी पंडितचा लाईव्ह शो ऑर्गनाइज अरे वाह! केलेला हां. आणि तिथे त्यांनी सगळ्या क्रिएटर्सना बोलावलेलं. सो आम्ही आणि त्यांनी ॲज अ क्रिएटर म्हणून आम्हाला एक दुसऱ्या लाईनीत व्ही-आय-पी सीट्स सीट अरेंज दिली करून होती. दिलेले. सो ते तो खूप खूप छान म्हणजे भारी होतं खूप आणि आनंद झाला. त्याच्यानंतर त्यांनी म्हणजे आम्ही डॅनी पंडितला भेटलो. हां. हं, हं. क्रिएटर्स मीटअप ठेवलेला ओके, बेसिकली हां. त्यांनी. ओके. सो तेव्हा आम्ही डॅनी पंडितला भेटलो. सो हां, आणि असं इतर बाकीचे क्रिएटर्सही होते तिथे. निक हं. होता. अच्छा. युनिक. अरे वाह! सो मस्त वाटलं एकदम.
ओके. आता तुम्ही कंटेंट क्रिएटर किंवा इन्फ्लुएन्सर्स झालात. तर कसं वाटतंय तुम्हाला? कारण आपण ना एक क्वालिफिकेशन घेतो. आता समजा मी पण इंजिनिअरिंग केलंय. ते झाल्यावरती एवढं कोण ओळखत नाही किंवा एवढं कोणी ना, "अरे वाह! तू इंजिनिअर झाला." असं नाही. पण बरोबर. मी एकदाच टीव्हीवरती दिसलो. लोकं सारखं म्हणजे कॉल्स येत होते मला. "अरे वाह! तुम्हाला टीव्हीवरती बघितलंय." तर तुम्ही आता इन्फ्लुएन्सर झालात, एवढे तुमचे फॉलोअर्स आहेत. तुमची एखादी फॅन मोमेंट असेल किंवा आता कसं वाटतंय तुम्हाला? आता आमचे साधारण फॉलोअर्स जे आहेत हां. ते मुंबई, पुणे, नाशिक हां. आणि असे आहेत. ओके. सो आम्ही मला डोंबिवलीत तर सगळे ओळखतात हां. अल्मोस्ट. मी ठाण्यात गेलो तिथेही तुम्हाला कुठेतरी बघितलंय. तुम्ही कंटेंट क्रिएटर आहात का? अच्छा. अच्छा मॅगी मेट्स मधली ऐश्वर्या की क्षिप्रा असं हां. त्यांचं कन्फ्युजन होतं. ते असं विचारतात. इव्हन आम्ही नाशिकला किंवा पुण्याला कुठेही गेलो तर हं. तिथेही आम्हाला असे अच्छा. फॅन्स मिळतात. मग काही-काहींना फोटो काढायचा असतो. तर काही-काही नुसतंच मस्त करता तुम्ही असं. अच्छा. अशी कॉम्प्लिमेंट मिळाली तरी पण अख्खा दिवस एकदम मस्त भारी छान जातं. असं वाटतं. छान म्हणजे जातं. आम्ही दोघी एकत्र एकदा ट्रेनने जात होतो. ठाणा स्टेशनला आम्ही उतरलो. त्याच्यानंतर एक मुलगी होती, तिच्या वडिलांसोबत होती ती. हं. तर ती आली आमच्याकडे आणि म्हणाली, "तुम्हाला दोघींना कुठेतरी पाहिल्यासारखं वाटतंय. तुम्ही तुम्ही क्रिएटर्स आहात का?" हां, आणि मग आम्ही म्हटलं, "हो." हां. म्हणजे मॅगी मेट्स नाव आहे आमच्या चॅनलचं आणि हां, तू म्हणजे बरोबर आम्ही ओके. क्रिएटर्स आहोत. आणि तिने तिच्या बाबांना सांगितलं, की "मी यांचे व्हिडिओज खूप बघते. मला खूप आवडतात. तुम्ही आमचा फोटो काढाल का?" अच्छा. म्हणून तिने तिच्या वडिलांना आमच्यासोबत तिचा फोटो काढायला सांगितला. सो हे खूप म्हणजे छान वाटलं आम्हाला आणि तिला आमचे भेटून. असे 1-2 व्हिडिओज ह्या फॅमिली WhatsApp ग्रुपवर हो, वगैरे हो. व्हायरल झाले. त्याच्यामुळे तिकडनं पण खूप जास्त रिस्पॉन्स आला. आमचे इव्हन फॅमिली मेंबर्स पण खूप सांगतात, की माझी मुलगी कंटेंट क्रिएटर आहे. सो छान वाटतं आता असं अच्छा, कोणी अच्छा. म्हटलं की. ओके. तुम्ही आता Instagramवरती कंटेंट बनवता. तुम्हाला असं कधी वाटलं नाही का, की YouTubeवरती सुद्धा बनवावा? हो, वाटलं आम्हाला वाटलं असं. आम्ही इव्हन आमचं पेज पण ओपन केलंय ओके. YouTubeवर. आम्ही एक 4-5 व्हिडिओज पोस्ट टाकलंय. केलेत. पण त्याच्यानंतर आम्हाला वेळ नाही मिळालाय, की हं. अच्छा. आपण ते डाउनलोड करून म्हणजे तिकडे YouTubeवरती लाँग फॉर्मॅट व्हिडिओज जास्त चालतात. पण ते करायला ॲक्चुअली आमच्याकडे आमच्याकडे आता वेळ वेळ नाही. नाहीये म्हणून आम्ही ते करत नाही आहोत. पण आम्हाला इच्छा खूप आहे आणि लवकरच आम्ही करू हे. ओके. होपफुली कारण लवकर ना येस. करू. त्याचा Instagramचा ऑडियन्स एक वेगळं आहे. रील्सचा हो. ऑडियन्स वेगळं आहे. लाँग फॉर्मॅट कंटेंटचा ऑडियन्स वेगळं आहे. त्यामुळे असं नाही म्हणजे असं होईलच असं नाहीये, की Instaवरती चांगली रीच मिळते तर बरोबर. YouTubeवरती सुद्धा मिळेल. येस. पण तो एक ट्राय ऑप्शन केला जाऊ करू हो, शकतो. शकतो. म्हणजे आम्ही इव्हन बरोबर. Facebookवरती पण तुम्ही ट्राय करू शकता. Facebook हो. पेज असेलच ना तुमचं? येस. अच्छा. आता तुम्ही दोघांनी म्हणजे दोघं सोबत कंटेंट बनवता. तर आता लग्नानंतर तुम्ही बट ऑब्व्हियस म्हणजे वेगवेगळ्या ठिकाणी असाल. बरोबर. तेवढा वेळ मिळेलच असं नाहीये. तर ते कसं मॅनेज कराल? सो आता पण ही जसं म्हणाली, की ही ऑलरेडी पुण्याला शिफ्ट झाली आहे. बरोबर. तरी सुद्धा आम्ही करतोय. हां. सो लग्न झाल्यानंतर सुद्धा आम्ही जे ठरवलंय आम्हाला मॅगी मेट्सला खूप वरच्या लेव्हलवर न्यायचंय. अच्छा. आम्हाला मिलियन्समध्ये फॉलोअर्स हवेत आणि जे आमचं ड्रीम आहे म्हणा किंवा आम्ही जे मॅनिफेस्ट केलंय त्याच्यासाठी आम्ही प्रयत्न करणार. अरे वाह! लग्न झालं असलं तरी सुद्धा आम्ही करूच. सातत्याने व्हिडिओ करणार. ओके. काय व्हिजन आहे? काय ड्रीम आहे? म्हणजे आम्हाला आता आम्ही फार म्हणजे लहान लेव्हलवरती जरी आमचे फॉलोअर्स वाढलेले आहेत, तरी आम्हाला अजून फॉलोअर्स गेन करून अजून वरच्या लेव्हलला न्यायचं आहे मॅगी मेट्सला आणि त्याच्यासाठी ऑफ कोर्स आम्ही खूप प्रयत्न करू आणि लग्न झालंय म्हणून ह्याच्यात काही फरक पडेल असं आम्हाला वाटत नाही. आणि कारण जसं आमच्या आयुष्यात आमची फॅमिली आहे, आमचे हां, फ्रेंड्स आहेत, तसंच तसंच आता मॅगी मेट्स. मॅगी मेट्स हे आमच्या आयुष्याचा एक अविभाज्य घटक झाले. आणि लग्न झाल्यावर जसं आमच्या करिअरला काही हार्म होणार नाही, तसं मॅगी मेट्स इस अल्सो आवर करिअर. सो त्याला सुद्धा काही हार्म होणार नाही फॉर शुअर. आम्हाला प्रयत्न करावे लागतील खूप जास्त, पण ते करण्याची आमची हो. पूर्ण तयारी आहे. कारण आणि आम्ही जेव्हा सुरुवात केली हे करायला, तेव्हा ह्याच विचाराने केली, की आपल्याला पुढपर्यंत घेऊन जायचंय काही झालं तरी. सो काही झालं तरी आम्ही प्रयत्न करू आणि त्याला म्हणजे ते करत राहू कायम. हं. ओके. ही कंटेंट क्रिएशनची एक पॉवर आहे हं. आपल्याकडे. त्याच्याकडे तुम्ही कसं बघता? कारण याच्यातनं आपण एक मेसेज देतो, समाजाला काहीतरी देणं लागतो किंवा परिवर्तित करू शकतो आपल्या बरोबर. कंटेंटमुळे. तर याच्याकडे कसं बघता? किंवा कसं होतंय माहिती आहे का, काही वेळा चुकीच्या वेने पण इन्फ्लुअन्स केलं जाऊ शकतं. बरोबर. म्हणजे चुकीची पद्धती सांगून किंवा जसं अल्कोहल असेल, सिगारेट असेल, त्याला प्रमोट केलं जाऊ शकतं. हं. काही आपले व्हॅल्यूज आहेत, की आपण याच गोष्टी द्यायच्या आहेत. ओके. ते एक झालं.
प्लस माझा दुसरा प्रश्न आहे, की पुढे जाऊन समजा Instagram बंद झालं. हं. TikTok होतं. TikTok बंद झालं, Instagram बंद झालं. तर तुम्हाला काय वाटतं, काय फ्युचर असेल याचं? अ, म्हणजे पहिला प्रश्न काय पहिला होता तुमचा? प्रश्न होता, की आपण म्हणजे कंटेंट क्रिएशनमध्ये एक पॉवर आहे. हां, आपण काहीतरी म्हणजे समाजाला परिवर्तित करू बरोबर. शकतो आपल्या कंटेंटमधून. या पॉवरकडे कसं बघता? हा पहिला प्रश्न होता. म्हणजे आता आम्ही म्हणजे पहिले जसं म्हटलं, की आम्ही दारू, सिगारेट, तंबाखू या अशा गोष्टी प्रमोटही करत नाही आणि अशा विषयांवरती आधारित असलेले व्हिडिओज सुद्धा आम्ही बनवत नाही. सो आम्ही प्रयत्न करतो, की ज्या गोष्टी आम्हाला रिलेट करतात किंवा ज्याच्यामुळे समाजावरती कुठला वाईट परिणाम होणार नाही, तशाच गोष्टी आम्ही व्हिडिओजमधनं दाखवायचा प्रयत्न करतो जर किंवा ज्या गोष्टी रिअल आहेत, ज्या लोकांना म्हणजे ते रिलेट करू शकतात, की ओके असं खरंच होऊ शकतं. उगाच आम्ही आम्ही आमच्यापैकी कोणतरी दारू प्यायली आणि काहीतरी बडबडतोय. असे व्हिडिओज आम्ही कधीच करत नाही. ॲज अ फन फॅक्टर म्हणून करू शकतो. हां. पण त्या गोष्टीला प्रमोट आम्ही करणार नाही. कारण आता समजा 82,000 फॉलोवर्स आहेत आमचे, तर ते आम्हाला काहीतरी म्हणजे आमच्याकडे ॲज अ इन्स्पिरेशन म्हणून बघत असतील. सो राइट. आपण त्यांना वाईट गोष्टी नाही आपल्या व्हिडिओज थ्रू सांगितल्या पाहिजे. हां, पुढे जाऊन समजा Instagram बंद झालं, तर तर काय? आता त्याचं बॅकअप असं काही आहे नाही. अच्छा. कारण पण त्यातनं पण एक चांगली गोष्ट होईल. समजा जेव्हा TikTok बंद झालं, तेव्हा त्याच्यानंतर Instagram सगळे आलं. Instaवर शिफ्ट झाले. तसंच मे बी नंतर इन फ्युचर Instaवरनं अजून कोणत्यातरी वेगळ्या प्लॅटफॉर्मवर शिफ्ट होतील लोकं. पण आता हे जे क्रिएटर्स युनिव्हर्स तयार झालंय, ते कधी थांबेल हं. असं मला तरी वाटत नाही. कारण लोकांची जर त्या गोष्टीतनं करिअर्स होतायत, तर एका रात्रीत Instagram बंद आणि सगळं ठप्प झालं. आय आणि डोंट थिंक असं होईल. देअर विल बी एन नाही अनदर आणि कसं आहे ऑप्शन. माहिती आहे का, तुमच्याकडे ते स्किल आहे कंटेंट बरोबर. क्रिएशनचं. प्लॅटफॉर्म इज नॉट मॅटर. म्हणजे करेक्ट. दुसरा प्लॅटफॉर्म येईल तेच, त्याच्यावरती तुम्ही तुमचं तेच. करू. कराल. बरोबर. कारण TikTok पण बंद झालं ना, त्यांचा फॅन बेस होता. तर त्यांनी Instaवरती शिफ्ट झाले, ते लोकं इथे शिफ्ट झाले. हां. आता अजून एक आहे, की तुमचा ऑलरेडी फॉलोअर्स बेस आहे. तो फॉलोअर बेस घेऊन तुम्ही तुमचं काहीतरी स्टार्टअप किंवा बिझनेस चालू करायचं हं. असं काही आहे डोक्यात? असा विचार आम्ही तर आहे आमच्या डोक्यात. आम्ही जेव्हापासून सुरू केलं, की म्हणजे इव्हन मॅगी मेट्सच्या आधी आपण दोघी मिळून काहीतरी बिझनेस सुरू करूया का? हेही आमच्या डोक्यात होतं. अपॅरेंटली तो बिझनेस मॅगी मेट्स थ्रू पहिले सुरू झाला. सो आता आम्ही सो जस्ट आता पण काहीतरी आम्हाला असं वाटतं, की आम्ही एवढे जर फॉलोवर्स आहेत आणि अजून आपल्याला ह्याच्याही पुढे जायचं आहे, तर स्वतःचं आपण असं काहीतरी वेगळं करू करू शकतो. आता आपण एक रॅपिड फायर राउंड घेऊ. बापरे! ओके. बापरे! अ, एकमेकींबद्दल विचारणार आहात का? नाही, नाही. सध्यात प्रभावी माध्यम कोणतं आहे? Instagram की YouTube? Instagram. हं, सेम. Instagram. अच्छा, तुम्ही दोघे Instagramवरतीच आहात त्यामुळे. हां. स्क्रिप्टेड कंटेंट की स्पॉन्टेनियस? स्पॉन्टेनियस. स्पॉन्टेनियस. व्हायरल व्हिडिओ की पर्सनल फेव्हरेट व्हिडिओ? म्हणजे धिस इज डिफिकल्ट. आता जर ग्रो करायचं आहे तर व्हायरल व्हायरल व्हिडिओ. व्हिडिओ. अच्छा. आणि व्हिडिओ व्हायरल झाला की तो आपोआप झाल्यानंतर पर्सनल फेव्हरेट होऊन जातो. ओके. तुमचं फेव्हरेट काय आहे? मॅगी की मिसळ? मॅगी. मॅगी. वन वन वर्ड फॉर ईच अदर म्हणजे तुम्ही एकमेकांबद्दल काय सांगाल एका शब्दात? मॅगी. तू पण सांगू शकतेस. हेच. हे कॉमन एकदम. मी असं म्हणेन ती खूप जास्त क्रिएटिव्ह आहे, हार्ड वर्किंग आहे. त्याच्यानंतर म्हणजे चांगली व्यक्ती आहे, मनाने चांगली आहे आणि माझी खूप चांगली मैत्रीण आहे. म्हणजे आज आम्ही जिथे पोहोचलोय ते ऑफ कोर्स 50-50 आहे. पण अनेक वेळा इट इस म्हणजे असं होतं कधी शी इज 60 आय एम 40 ओर आय एम 80 शी इज 20. सो तिच्याबद्दल मी एकच म्हणेन, की ती आहे म्हणून मॅगी मेट्स आहे. छान. बापरे! मग किती सांगितलं तिने तुझ्याबद्दल? तू सांग आताच. एक नाऊ यू हॅव वाक्यात प्रेशर. सांगायचं होतं. नाही आता ते एका वाक्यात केलंय आपण. अं, सांग. ती मनाने खूप स्ट्राँग आहे. म्हणजे अच्छा. कधी-कधी असं होतं, की मला डिमोटिव्हेट व्हायला होतं. पण तिच्यामुळे मी स्वतःला पण स्ट्राँग ठेवू शकते. अच्छा. आणि जसं ती म्हणाली, की तिच्यामुळे माझ्यामुळे मॅगी मेट्स आहे. तसंच तिच्यामुळे पण मॅगी मेट्स आहे. कारण नाहीतर डिमोटिव्हेशनचा फॅक्टर मध्ये आला असता. अच्छा. आणि ती खूप प्रेमळ आहे. अरे वाह! छान मला असं वाटलं ते. वाटत नाही. ती म्हणते नाही, माझ्यासाठी आहे. छान आहे पण तुमचं बॉन्डिंग. आणि सिरियसली. जर मॅगी मेट दुसरं कोणी चालू केलं असतं, मी दुसऱ्या कोणाबरोबर चालू केलं नसतं असतं, तर चाललं. ते वर्कआउट झालं नसतं. म्हणजे कोणी माझ्या स्वतःच्या बहिणीबरोबर कोणासोबत तिच्या व्यतिरिक्त कोणाच सोबत मॅगी मेट्स कधीच वर्कआउट झालं नसतं.
छान. सो आम्ही एकमेकींच्या आयुष्यात नसतो, ती माझी म्हणजे आम्ही मैत्रिणी नसतो, तर मॅगी मेट्स नसतंच. बिकॉज मी विचार नाही करू शकत दुसऱ्या कोणासोबत तरी मॅगी मेट्स किंवा दुसरा कुठला चॅनल तयार करायचा. खरं. अच्छा. असा कोण कंटेंट क्रिएटर आहे ज्यांच्यासोबत तुम्हाला कोलॅब करायला आवडेल? खूप आहेत असे, हां, खूप जास्त आहेत. दोघांनी खूप जास्त. एकेकाचं नाव घ्या. अ, मला जस्ट नील थिंग्स आणि त्याची जी ऑरेंज गँग आहे त्यांच्याबरोबर करायला आवडेल. मला तुला? डॅनी पंडित. ओके. हं. काय जास्त इम्पोर्टंट वाटतं, फेम की मनी? चल मी फेम म्हणते, तू म्हण. मन अ, म्हणजे लोकं तुम्हाला ओळखतात, पण तुमच्याकडे पैसाच नाही, तर काय उपयोग? राइट, राइट. अ, तुम्हाला काय जास्त आवडतं, की ट्रेंडप्रमाणे रील बनवायला, की तुम्हाला ट्रेंड सेटर व्हायचंय, की ट्रेंड फॉलोवर व्हायचंय? अरे बापरे! राहायचं हां, तर तर आपल्याला ट्रेंड सगळं सेटरच आहे. पण आता सध्या तरी आम्ही सध्या ट्रेंड तरी फॉलोअर्स. फॉलोअर्स आहोत. अच्छा. असं कोणता ब्रँड आहे ज्याचं तुम्हाला कोलॅबोरेशन एक्सेप्ट करायला आवडेल? म्हणजे ते ड्रीम कोलॅबोरेशन असेल? बापरे! ॲक्चुअली ब्रँड नाही म्हणणार मी, पण व्यक्तीचं नाव सांगितलं तर चालेल का? हं. म्हणजे मी अगदी लहानपणापासून अक्षय कुमारची खूप मोठी फॅन आहे. सो माझं असं स्वप्न आहे, की मॅगी मेट्स सोबत मला त्याच्यासोबत कशासाठी तरी कोलॅबोरेट करता यावं. आय डोंट नो हे कितपत खरं होईल, पण माझी अच्छा. ही खूप इच्छा आहे. ओके. तुला? तिला पण अक्षय कुमारसोबत कोलॅबोरेट संधी तर ती येणारच ना. संधी मिळाली तर ऑफ कोर्स व्हाय नॉट? अच्छा. आणि ब्रँडचं म्हणाल तर आम्हाला लाईफस्टाईल ब्रँड्स बरोबर कोलॅब करायला खूप आवडेल. एकतर आम्ही मुली आहोत, सो आम्हाला असे कॉस्मेटिक्स किंवा ज्वेलरी ज्वेलरी ब्रँड्स. ब्रँड्स करायला आवडतील. ओके. आणि त्यातनं पण फेव्हरेट म्हणायला गेलात तर वामन हरीपेठे. ऑल टाईम. सो आम्ही खूप खुश होऊ जर आम्हाला वामन हरीपेठेने त्यांच्यासोबत अप्रोच केलं तर. लग्नाला सुद्धा काही त्यांनी स्पॉन्सर केलं तर हां, बरंच बापरे! होईल. मग तर मग बेस्ट. तर बेस्ट. ओके. असं काही आहे का, की जे मी विचारलं नाहीये, पण ज्यावरती तुम्हाला बोलायचं आहे? असं काही असेल तर बोलू शकता किंवा तुमचं काही लाईफ एक्सपिरियन्स असतील, जे तुम्ही आतापर्यंतच्या जर्नीमधून अ, जे काही तुमचे शिकलात. लर्निंग्स असतील, ते शेअर करू शकता? तुम्हाला एकच आयुष्य मिळालंय, तर तुम्हाला ज्या क्षेत्रात करियर करायचंय, त्यात तुम्ही आनंदाने तुमचे 200% देऊन काम करा. तुम्ही नक्की सक्सेसफुल व्हाल. ओके. आणि डिमोटिव्हेट होऊ नका. जसं ही म्हणाली, तुम्हाला जे आवडतंय ते करा. पण जोपर्यंत तुम्ही 100% एफर्ट्स देत नाही, तोपर्यंत कुठलीच गोष्ट म्हणजे तुमचं कॉर्पोरेट करियर म्हणा किंवा हे क्रिएटिव्ह करियर म्हणा, कुठलीच गोष्ट जोपर्यंत तुम्ही एफर्ट्स देत नाही, तोपर्यंत होऊ नाही शकत. सो येस, कष्ट गिव्ह युअर करण्याची तयारी 100%. ठेवली पाहिजे येस. सगळ्यांनी. आणि म्हणजे हार म्हणजे कधी-कधी नाही जिंकत तुम्ही. सो परत हां. प्रयत्न करणं हे खूप महत्वाचं आहे. परत-परत प्रयत्न करत राहणार. ओके. जसं तू म्हणाली, की तू ॲक्टिंग लहानपणापासून करायची किंवा त्यावेळेस तू स्केच केले. तर ते कुठेतरी तुझं पॅशन होतं, की तुला ॲक्ट्रेस व्हायचं असेल माहिती नाही, पण त्याने तुला हा एक मीडियम मिळालाय, की हो. जिथे तू तुझी ते तर परफॉर्म करू खरं आहे. शकतेस. तर हे खूप जणांसाठी आहे. कारण पहिलं असं व्हायचं लोकं टीव्हीत काम करण्यासाठी कारण तोच एक प्लॅटफॉर्म होता. हं. त्याच्यासाठी मेहनत घ्यायचे. तिथे नाही मिळालं तर ते डिप्रेस तेच. व्हायचे. आता आता तुम्ही खूप आम्हाला सारे नाही प्लॅटफॉर्म्स आहेत. घेतलं तरी आम्हाला तुमची गरज नाही. आम्ही आमचं स्वतःचं ब्रँड उभं करू शकतो. ही येस, ताकद येस. एक हां. अ, कंटेंट ह्या क्रिएशनमध्ये आहे. ब्रँड ह्याने दिली आहे. येस, येस. म्हणजे आम्ही ऑफ कॅमेरा आम्ही जी मजा-मस्ती करतो ना, तेच सगळं आम्ही आता फ्रंट ऑफ कंटेंटमध्ये कॅमेरा करतोय. हां. करतोय. ओके. सो छान, छान आहे म्हणजे हे आणि सगळं. ह्यासाठी आपल्याला दुसऱ्या कोणावर अवलंबून राहण्याची गरज नाहीये. कारण हे तुमचं स्वतःचं आहे. तेच. आणि ही आता आम्ही दोघी करतोय, सो ही फिलिंग आमच्या दोघींमध्ये असणं महत्वाचं आहे. जर माझं असं आहे, की मला हे मॅगी मॅच करायचंच आहे, मला पुढे न्यायचंय, पण तिचं असं आहे, की नाही यार झालं तर झालं, नाही तर बघू. तर हे ते नाही होऊ महत्वाचं शकत. नाहीये. म्हणजे जेवढी डेडिकेटेड मी आहे, तेवढीच डेडिकेटेड तिनेही असणं महत्वाचं आहे, तरच ते होईल. हे खूप इम्पोर्टंट आहे. नाहीतर असं होतं, की पार्टनरशिपमध्ये एखादी गोष्ट चालू एक्झॅक्टली. करतो सुरू ना, केली एक की ती कुठेतरी हे होतो, मग दुसरा पण बरोबर. डाउन होऊन जातो. आणि हो. हीच एक गोष्ट आमच्या दोघींमध्ये चांगली आहे, की आम्ही दोघी सेम लेव्हलवरती मॅगी आणि मेजला डेडिकेशन देतो. मुळात म्हणजे आमचे विचार सेम, आमची थिंकिंग सेम आहे. कारण आम्ही खूप लहानपणापासून एकत्र आहोत. आम्ही एकत्र मोठ्या झालोय. हां, मग तुमची सुरुवात कशी झाली? पहिल्यांदा भेटलात कसे?
आणि हां. आता हा प्रश्न आम्हाला खूप जणांनी विचारलाय, की तुम्ही बहिणी आहात, तुम्ही मैत्रिणी आहात. तर आज आम्ही कन्फेस करतो, की आम्ही मैत्रिणी आहोत. येस. पण आम्ही खूप लहानपणापासूनच्या मैत्रिणी आहोत. म्हणजे आम्ही साधारण 1लीत असल्यापासून एकमेकींना ओळखतोय, तेव्हापासून आम्ही मैत्रिणी आहोत. अच्छा. सो आता या सो गोष्टीला आम्ही खूप आता वर्ष झाली आहेत. म्हणजे नावं डिस्क्लोज नाही करणार आम्ही कोणत्या शाळेत शिकलो किंवा आम्ही कुठे जातो. आम्ही एकत्र शाळेत गेलोय, आम्ही एका क्लासला गेलोय, आम्ही एका डान्स क्लासला सुद्धा गेलोय. आम्ही अ, एकत्र आत्तापर्यंत आम्ही एका ऑफिसमध्ये पण जॉब करत होतो. येस. आम्ही एकाच ऑफिसमध्ये होतो, पण आता मी पुण्याला गेल्यामुळे नाही होत. अच्छा. याच्या आधी आम्ही ऑफिसमध्ये पण एकाच ऑफिसमध्ये होतो. म्हणजे शाळेत असताना लिटरली आम्ही एका बेंचवरतीच बसायचो. आम्हाला आमच्या आम्हाला टीचर्स येऊन सेपरेट करायच्या, पण तरी सुद्धा आणि बाई जागा बाहेर चेंज गेल्या, करायचो. की आम्ही परत येऊन येस. एकत्र बसायचो. अच्छा. खूप सो छान. खूप छान इंटरेस्टिंग जर्नी आहे तुमची. थँक्स तुम्ही पॉडकास्टसाठी वेळ दिलात. खूप इन्साईट्स मिळाले. ज्यांना कंटेंट क्रिएशनमध्ये जर्नी करायची आहे किंवा त्याच्यामध्ये करियर करायचं आहे, त्यांना तुमच्याकडून खूप काही शिकायला मिळेल या पॉडकास्टच्या माध्यमातून. सो असेच राहा. तुमची बॉन्डिंग खूप छान वाटली. यातून थँक यू. काहीतरी थँक मोठं क्रिएट होईल. नक्कीच तुम्हाला तुमच्या पुढील वाटचालीसाठी आमच्या टीमकडून खूप साऱ्या शुभेच्छा. थँक यू सो थँक मच. तुम्ही यू सो आम्हाला मच. बोलवल्याबद्दल तुमचे धन्यवाद आणि एवढे खूप छान आभार. प्रश्न विचारले, आम्हाला बोलायला मोटिव्हेट केलं. यासाठी तुमचे खूप आभार. थँक यू थँक सो यू सो मच. थँक यू मच. सो मच. तर हा पॉडकास्ट तुम्हाला कसा वाटला कमेंट्स करून नक्की सांगा. मॅगी मेट्स या Instagram पेजला फॉलो करा. त्यांचे Insta आयडी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आहे. तर भेटू पुढच्या व्हिडिओत. तोपर्यंत काळजी घ्या. धन्यवाद.